म्हणून एक वाक्य ऐकायचं का इंद्रिकेचं, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. तुमचं काय मत? 80% लोकांचे संसार केवळ मित्रांमुळे बर्बाद झाले. तुमचं काय मत? बरोबर. ज्याला एका वेळेस मित्र नसला ना काय फरक. आता या आमच्या लोकांचा काहीच संबंध येत नाही, काहीच येत नाही. कोणतं काय घेणं नाही. कीर्तन संपले विषय. मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही. कोण मेलं तपास नाही. तुम्हाला आठवलं कधी इंद्रीकडनं मेसेज टाकला कुठे व्हॉट्सअपला आहे का टेटसला आहे. इंडियनमध्ये आमटी पेताना सुद्धा टेटस 15 दिवस टेटस होतं. मोबाईल मी मोबाईल वापरत नाही. मला फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही. कोण मेलं तपास नाही. लोकांचा आपला काही संबंध नाही. गाडी, पुस्तक, कीर्तन, संसार चांगला करणे, मित्र कमी. तुम्हाला पायापूर्वी सांगतो, महिला मंडळ कौटुंबिक वाद तर प्रत्येकाच्या घरात आहेत. नवरा बायकोची भांडणं तुमच्या आहेत, आमच्या आहेत. बरोबर मातीच्याच होती. आता तुमची होती ना आमची होती नाही. पण आम्ही हुशार आहे. माझं वाजून 25 वर्षात 22 वर्षात भांडण नाही. त्याला आयडिया सांगतो तुम्हाला काय करायचं. नवरा बायकोचं भांडण झालं, मी नियम पालितो तेवढं पाळायचं. बायको भांडायला लागली ना भांडून द्यायचं. एक 5 मिनिटं तिच्याकडे फक्त पाहत राहायचं. एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तिचा पावर कमी होईल. ती काय पिसाळी बरं. ते आपल्याला उचलून आपतील असंही काही, आपण तिला घाबरतोय असंही काही नाही. आणि तशी पाहिलं तर ती आपल्या एक झापडीची सुद्धा नाही. पण आपण तेवढी डेअरिंग डेअरिंग जर केलं तर आपल्याला 2027च्या कुंभचीच वाट काय करायचं. 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं. ती एक माणसाचा रागाचा पावर असतो. तो पावर कमी झाला ना ती आपाप 10 मिनिटं चहा घेऊन येते. आपण काय करतो, तेवढ्या झपाट्यात उचलून आपण गेली खोब्यात हाताला. तुम्ही नीट आहे का. भांडण महिला मंडळ नवरा बायकोचं जेव्हा दारू पिऊन भांडण होतं, ते कुणालाही माहित नसलं तर मित्राला माहित असतं. तुम्हाला खरं सांगा, त्या मित्राचं काम आहे त्याला सांगायचं, भाऊ तुला पटत नसेल बायको, घटस्फोट घे किंवा तिच्या बापाला बोलव, 4 माणसं बोलून घे. आणि तू 4 माणसं बोलून घे. पण बारीक आहे का. पण उद्या जर तुझ्याकडून लोकांच्या लेकराला एखादा चुकून फटका बसला, ती जर मेली तर तुझं घर नाही बसणार, ती जिंदगी बसणार. असं ना कोणी द्यायला पाहिजे. मित्रांनी द्यायला पाहिजे. भाऊ येणेपणा करतो, जीवन आहे, मूर्खपणा सोडून दे. उद्या ती तिच्या बापाला प्रिय आहे आणि प्राणापेक्षा तिच्या बापाला ती त्याने तळ हाताच्या खोडाप्रमाणे लेकरू जपलंय. उद्या तुझ्याकडून जर रागाच्या भरात त्याला फटका बसला तर ती जर गेली तर तू एकटा नाही जाणार, तुझी खानदान जाईल. समजोता घे आणि मिटून घे. हाच सल्ला जर मित्राने दिला तर संसार बिघडेल का चांगला होईल. पण मित्रच इतके नालायक आहे. मित्र डायरेक्ट म्हणत्या होऊन जाऊ दे, 7-8 लाखात सुटून येऊ, दुसरी करू, पण कार्यक्रम होऊ दे असे म्हणणारे 3 जण माझ्याकडे बसले. मी नावासकट उभे करीन. हा विनोद समजू नका. विनोद या हा टाईमपास. मित्र दारू प्यायला लागला तर मित्रांनी त्याला सांगितलं पाहिजे, इकडे अरे माझ्या सुलता भिकारी झाला, माझ्या बापाची जमीन गेली, दारू इतकी वाईट आहे, तू नाच सोड. हे कोणी सांगितलं पाहिजे. मित्र अरे माझी आई आहे, चांगल्या घराण्यातली आई आहे, माझी चांगल्या घराण्यातली आई, पण दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते रे. काम माझ्या बापाच्या दारू पायी माझी आई, जिनं कधी डोक्यावर
जिनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही ती दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते. दुपारी जेवताना येणारे महाराज कालवा नाही म्हणून लोणचं भाकरीला जोडते आणि माझी आई जगते. माझी बहीण 15 रुपयाच्या प्रयोगीसाठी वर्गात रडते. दारू इतकी वाईट आहे रे. एक तर तू माझी मैत्री सोड नाही तर दारू सोड हा सल्ला मित्राने दिला पाहिजे. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. जाताना त्याला डायरेक्ट सांगायचं तुझी माझी शेवटची भेट परत आपली गाडी यायची. तो म्हणला मी इतका माणूस की उडत गेली भाऊ. मी इंद्रिकचं कीर्तन ऐकले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझा फक्त एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो. मी रोज लफडे विसरतो हे कीर्तन खरं आहे का खोट आहे. वेळेला तुम्हाला मित्र नसले तरी चालतील काय म्हणते तुम्ही. आणि काय मित्र कामाचे नसते. काय लोक म्हणतात जीवला मध्ये मध्ये एकानं गाणं काढलं तो काहीतरी मित्र वनव्यातला नाही. मित्र जर कीर्तनाला नेणार असेल चांगल्या ठिकाणी नेणार असेल तर तो मित्र आपलं जीवनच बदलू शकतो. पण आणि काही लोक म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहते. सडेल मेंदूचा माणूस आहे तू. तुला काय वाटत तू फक्त त्यांना पाजायची बंद करेक्ट. तू फक्त त्यांची पाजायची बंद कर ते तुझ्या मौतीला या ती म्हणत्या मलाच भेट बसलो. खरंय का खोटे माहिती. आपल्या नवऱ्याचा छेड करणाऱ्या मित्राला आपण चहा सुद्धा पाहिजे. हे हसण्यावारी गोष्टी लिहू नका. हे माझं वाक्य नाहीये सुदाम्याचं वाक्य आहे. आता सुदाम्याचा मित्र कोण गोपाल. पण सुदाम्या स्वतःच्या मनाला विचारतो एका गुरुकडे आम्ही नको शकतो. म्हणजे आमचा बाप एकच आहे गुरु म्हणजे. पण तो राजवाड्यात राहतोय मी झोपडीत राहतोय. त्याच्या राण्यांना पाहिजे तेवढे अलंकार आहेत. माझी बायको 2 रंगाचे लुगडं दिसते आणि तो महालात राहतोय पण मी हातात चिपळे घेऊन भजन करतोय. माझ्या मित्राला पोहे बांधायचे तर माझ्या बायकोकडे फडकं नव्हतं तर तिने लुगड्याचा पदराचा कोपरा फाडला. असं का मग तो सुदाम्याचा प्रश्न असा आहे देवाच्या दारात न्याय आहे का असं सुदाम्याचं म्हणणं नाही. सुदाम्याचं म्हणणं असं आहे माझ्या प्रारब्धाचा तो काळ आहे आणि माझा काळ जेव्हा बदलेल तेव्हा मी सुद्धा नगरीचा मालक होईल. आणि झाला काळ आहे थोडी वाट पाहा. पाया पडू सांगतो झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय करू नका. कधीच नाही. तुम्हाला प्रारब्धाने जेवढं मिळताय ना तेवढं घ्या आणि त्याच्याच समाधान. 90,000 पेमेंट आहे ना तेवढ्यावरच भागव. तू पगाराला हातच लागत नाही. ज्या घरांमध्ये टक्क्याचे पैसे येतात त्या लोकांचे 60% पोरं जेलमध्ये. तुम्हाला वाटतं महिला म्हणजे नवऱ्याला श्रीमंत होण्याचा आग्रह कधीच करू. उलट त्याला थांबवा. या महिन्याचं लाईट बिल झालंय, पोरांचे क्लासचे पैसे झाले, किराण्याचं बिल झालंय, दळणवाल्याचं बिल झालंय, दुधावाल्याचं बिल झालंय. आपल्याकडे 1000-1500 रुपये शिल्लक आहे तेवढ्यात पाहा. तुम्ही जर नवऱ्याला जास्त श्रीमंत होण्याचा प्रयोग कराल तर एक दिवस तुमच्या घरावर भीक मागायची पाळी. हे ध्यानात. श्रीमंत का होता तुम्ही मला सांगा ना. का श्रीमंत होता. एक वाक्य ऐकायचं ना. हे इंद्रिकेचे वाक्य आहे. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. तुमचं डोकं पण झालं. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. मागच्याने काही करायचंच नाही. गाडी आपण घ्यायची, बंगला आपण बांधायचा, सायपण आपण करायची, लेवल आपण करायचं. त्याचं शिक्षण
आपण करायचं, त्याला नोकरी आपण लावून द्यायचं, त्याला बायको बी, मग त्याला करायचं का? काय शिकवत त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस काहीच करायचं. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीत हिंडायचं, हा आपला जीवन गौरव पुरस्कार. हसण्यावर निवडू नका. मुलांना जबाबदाऱ्या कळू द्या. जा जा पटकन लावताय लग्न करून देऊन लांबला. जा जा जा. हा विनोद नाही. मुलांना जबाबदाऱ्या कळू द्या. तुम्हाला अभ्यास एका वाक्य ऐकायचं. आज कीर्तनात जेवढे बसलेले स्टेजवर खाली बिली सगळे माणसं आहेत ना, आपल्या आई बाप्पांनी आपले लाड केले नाहीत म्हणून आपण खाऊन पिऊन सुखी आहे. जर आपल्या बापाने आपले लाड केले असते तर आपण एक तर चोर असतो, नाहीतर जेलमध्ये असतो. बोला तुमचं काय? पण आपल्या बापाने फाटके कपडे घातले, मान्य आहे. आपल्या बापाला इंग्रजी येत नव्हती, मान्य आहे. आपली आई 3 रकाचं उडवणे सत होती, मान्य आहे. पण त्यांनी आपल्याला भिकारी केलं नाही आणि पुन्हा पुढे हात पसरायला लावले नाही. ही आपल्या बापाची. आज आपल्याला त्यांनी हॉटेलात बसे ठेवायला दिसायला ठेवलं नाही. आज आपल्याला आपल्या बापाने पोटापुरती जमीन ठेवून घामानं जगायचं शिकवलं म्हणून तुम्ही मी खाऊन पिऊन सुखी आहे. जाऊ द्या, बिचाऱ्याने आपल्याला बंगला दिला नाही, नाही लिहू द्या. गाडी दिली नाही, नाही लिहू द्या. पण करोडो रुपयाचं जीवन जगायचा मंत्र आपल्या बापाने. आज तुम्ही आणि मी पोरं पैदा केलेत. आज तुम्ही मी पोरांमध्ये फेर गेलेली माणसं. आपण फक्त गाड्या घेतल्या, बंगला बांधला, बस इस्टेट कमवून ठेवली. पोरं कुठे? कोणत्या पोऱ्या बापाचा स्विच आहे? आणि पोरांना बिघडवण्यामध्ये 99% वाटा तिच्या आईचा आहे. पोरगा दारू प्यावा तरी आईला त्याची लाज नाही. पोरानं 9 वाजेपर्यंत झोपलं तरी आईला त्याची लाज नाही. आणि बोलू नाही माईला म्हणलं, तुम्हाला वाईट वाटतं, मला शिवाय देते लोक. तुम्ही मुला आणि मुली समोर सतत नवऱ्याचा अपमान करीत राहा. तुम्ही त्याला आयुष्यभर कष्ट करून कधीच चांगल्या म्हणला. लबाड बोलू नका. त्यानं बनेल माळाला तर पलटी करून घातलं. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. मिसळ पाव खाऊन दिवस काढला. पाण्याची बाटली त्यानं कधी विकत घेतली नाही. पोराची फी भरायची तर तुम्ही त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पण तुम्ही मुलांसमोर त्याचा डायरेक्ट अपमान करीत. तुम्ही कधीच पोराला म्हणलं नाही तुझा बाप कष्ट करतो. कधीच म्हणलं नाही तुझ्या बापानं शून्यातून जग उभा केला. तुम्ही तुमच्या पोराला काय हेच म्हणल्या, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याची नाकलीची गाठ नाही. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिले नसतील. मला तुमचं काय मत? म्हणणाऱ्या 22 जणी मी आपलं मी नाव सगळं उभ्या करीन. खरंय का खोटं? तुम्ही बाजू पोरांची नव्हती घ्यायला लागत, घ्यायला लागत होती. अरे कष्ट केलेत त्याने, बाहेरून आलाय, पाणी नेऊन दे. पोराला सांगणं का नाही? पोरीला सांगणं, बाई चहा ठेवताना, स्वयंपाकाला टाईम. हे तुमचे कामं नाही का? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे. तुम्ही पोरांची बाजू घ्यायची. त्याचा परिणाम ऐकायचा का? एका मिनिटात ऐकायचं, पुढे जायचं. ऐकायचं, पुढे जायचं. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे सध्या. तुमचं काय? बापांवर कर्ज नाहीये, पोरांवर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बोला तुमचं काय? बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराने गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले. 9000 लावले, 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले ह्या कोपऱ्यात 3 जण आहेत. खरंय का खोटं? कर्ज करायचं बापानं आणि मजा हाणायचा पोरानं. आणि पोराशी बाजू घ्यायला ही 1.5 आली निघली घर सुधारायला. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं, इस्टेटीला काम. इस्टेटीला काम.
पाप करणार. मी आता 31 वर्ष पापच करतोय. खरं बोलणं म्हणजे पापच. मला नाही, मी उगत मला मी खरं बोलून नाही लफडे मी उगत निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर माय होती रोज नवं लफडे मला. उठलो काढलं कुठं सोडून आज पुरीला बोलला उद्या गाड्याला बोलला काय सांगितलं नाही. आणि या जगात जो खरा बोलल तो सकाळी नसेल. आणि ह्या पोराला म्हणतात हा पण वापर म्हणतात 10-5 गुंठे इका पण तेवढं दाद्याचं कर्ज. आता फेर 10 गुंठे विकली दाद्यांनी झाला. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दादा ते प्यायला लागला. हे बा माया पोरात चव नका लागला. तो काही कायम पित नाही आणि प्यायला तर आपल्याला काही लई नाही. खरंय का खोटंय का? दाद्यानं आणि कोणची पोर करा आणू द्या. हा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाली त्यानं कोणची का होईना पण तुम्ही वटका म्हणून दाबून जायचं. बोला तुम्ही बरं वाटला पेळ करून मारून आहे तिला पहिले एक पोरग मग त्याला काय होते. आणि इंद्रिकर बोलला का इंद्रिकर जिंकली. इंद्रिकरची बातमी मी आहे का पुढे निसता राहिला. हे खरं आहे का खोटं आहे बोला. हे खरं आहे का खोटं आहे बोला. कर्ज पोरांवर आहे बापानं नाही. त्याच्या पुढचं ऐकलं लोक मग होईल सांगूनच टाकतो. 1 मिनिट सांगू का पुढे. आपला प्रश्न चालला जीवनामध्ये आनंद का नाही याचं उत्तर आहे बरं का. मी नावाचा साप आहे, अहंकार नावाचा हिंसू आहे आणि कोलाटणीनं हा सगळा तमाशा केला आणि तिच्या पोरांचा इतिहास चालला. डिंक तोडू नका. तुम्हाला वाईट वाटेल मी लय बोलतो. हे बा माझी काय तुझी भावभक्ती नाही. महिला मंडळ माझं कीर्तन आहे ना. महाराज म्हणून कधी ऐकू नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुम्ही लहान असाल तर मोठा म्हणून मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर मोठ्या असाल तर तुमचा मुलगा म्हणून माझं ऐकलं तुम्हाला. पण आपण आपल्या माणसांचं जर ऐकलं नाही तर आपण माणसं नकाशातच राहत नाही. तुमचं काय नाही. आज ह्या बिचारीने एवढी मोठी पुण्यतिथी केली ना. हो धवल साहेबांनी. ही पुण्यतिथी नाही आहे, हे धर्माचं काम आहे. कारण आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. तुम्ही आणि मी जर एकत्र राहिलो तरच धर्म वाचेल तुमचं. काय तुमच्यात माझ्यात भांडण होता कामा नये. तुम्हाला वाईट वाटत सांगून टाकतो महिला मंडळ. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय नाही. तुम्ही काही नाही. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. पोट बोलू नये कीर्तनात बरं. पण ह्या 4 वर्ष बापानं खाना दिला हो मुलाला. बापानं खाना. बाप जिवंत आहे, मुलगा गेला हो. त्या बापाचा पाप सांगा मला. पाप आज एखादा माणूस एखादा माणूस जर तरुणपणात मेला तर त्याची गुडशी ज्वारी पोर बापाच्या प्रेताजवळ उड्या हाणतात. काय जीवन आहे जगण्यामध्ये. काय जीवन आहे. तुम्ही अभ्यास करा. त्याच प्रेताजवळ आई रडते हो. आई रडते. अरे आई रडते. महाराजांनी प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोर विचारतात आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात आई का. तेच प्रेत पेटवल्या पोर विचारतात आई पेटला माझा बाप. आई पेटला माझा बाप. आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला ना. तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेलेला. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी रडत नाही. मला पोटात आणलं नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला. मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी त्याला आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप मेलाय.
खाडकन आईला चक्कर येते, याला 3च कारण जबाबदार आहे: दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. बोला तुमचं काय? पोराला बोलायचंच नाही. आता माग 2-4 दिवसापूर्वी एक बातमी अशी होती, शिक्षक अभ्यास कर म्हणला म्हणून पोराने आत्महत्या केली. आणि लोक काय म्हणले, पोराचा दोष नाही. कोणता दोष आहे? म्हणजे पोर त्यांना अभ्यास कर हे शिक्षकांना सांगणं हे काय चुकीचं आहे का? आणि आई बापांना हे समजत नाही का? कोणती आई कोणाला पसायदान शिकवते, कोणती आई कोणाला आरती शिकवते? मला सांगा ना. तुम्हाला राग येतो मी बोलल्याचा? अशी पिढी जर बरबाद झाली तर तुम्ही कमावला कोणासाठी? कोणासाठी कमावलं? आज या पुण्यस्मरणाला महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य सांगतो. उद्या सकाळपासून, उद्यापासून महिला मंडळ हे भाजी खुरताना, मेथी खुरताना, बटाटे कापताना गॅसच्या मोठ्याजवळ खाली बसतो. आपण बसतो की नाही? हे शेंगा फोडताना, खांदे कापताना, कोथिंबीर निवडताना मुलाला मुलीला जवळ घेऊन बसा. जवळ घ्या आणि फक्त चालू चालू भाजी खुडेपर्यंत, कोथिंबीर खुडेपर्यंत त्यांच्याकडून हरिपाठ करू. तुम्ही टाळ नका. तुमचं मुलगा जर 1 महिना हरिपाठ म्हणलं क्लिअर, तर तुमच्या घरातलं वातावरण नाही बदललं तर मला भेटलं. तुमचं काय म्हणतं? आज आपल्या घरांमध्ये थिएटर झाली. थिएटर गरज राहिली नाही, गरज राहिली नाही. सगळ्या घरात कचकची, भांडणं, पोरगी कशी वागती आईला घेणं नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय व्हामाला बसली होती? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडी विळली ती, अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलंय ना, तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो. पूरी इंदुरीकरला शिवाय देतात, प्यार क्या चीज आहे इंदुरीकर को क्या मानू. पुरीचा अभ्यास करा तुम्ही. मला एकही मुलगी इन वर्ल्ड अख्ख्या जगात, मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. पोरगी प्रेम करताना कधीच ब्रिलियंट मुलावर करू शकत नाही. तुम्ही कोणती पोरगी पहा, हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. बोर्डात पहिला येणारा, केंद्रात पहिला येणारा, UPSC दिलेला, UPSC दिलेला, MD, MTech अशा स्टँडर्ड पोराच्या पोरगी कधीच नादी लागणार. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरवतात. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, एरीवरच्या मोटरी चोरी, केबली चोरी तो लोकांच्या केबली, मोटरसायकलचे पार्ट खोडून ये की तो. आणि ही तिला म्हणती ना डोळ्यात काय लटको. खरंय तुम्ही तर पारच बदीत झाले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, मी नावाच्या सापाने मिठी मारली का माणूस दुःखी झाला. अंकर नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणूस दुःखी. आणि ही पोलाटीने या गावात राहायला आली कारण तिच्या पोरांनी याच्यात तमाशा. आता तिला 6 पोर होते आणि 6 त्यातलं एक पोरग सांगतो एका मिनिटात. सांगू का? एवढ्या पोरांना लई टाइम लागला. हे पहिलं पोरग आहे काम. कोणतं पोरग आहे? काम. आणि तरुण पोरपोरी ध्यानात ठेवा, शरीरात जेव्हा काम तयार होतो, नीट ऐका, शरीरात जेव्हा काम तयार होतो तेव्हा तो डोळ्या वाट बाहेर पडतो. नीट ऐका, बजने बिजने सुद्धा नीट ऐका, म्हातारी माणसं सुद्धा. तुम्ही म्हणाला आमचा नाही विषय, पोरांचा आहे. तसं नाहीये. नीट ऐक, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. संपले तुम्ही. कोण बायको, कोण प्रियसी, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुमचं शांतपण संपलं. बोला तुमचं काय कोण विचार.
लोकांना काय घेणार? लोक तुम्हाला वापरून घेणार, सोडून देणार. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख येतात. उद्या 2-4 जात पाहिजे लोक काल तारीख घेतात. लोकांनी हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागली. पण लोकांना काय घ्या? लोकांना काय घ्या? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला का? आग लागली. आपले गुडघे गेले टी निघाली. झोपा. एक वाक्य आहे का? आपण संपलो, जग संपलं. तुमचं काय? कोण प्रियशी? कोण प्रियशी? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिन काय करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. हे प्रेम बिन काय गोष्टी आहेत का? कुणाला वेळ घ्यायचा? आणि आज 90% लोकांना अहंकार नावाचा विंचू सावला. नीट ऐका. आणि मी नावाचा नावाचा साप चावलाय. अहंकार नावाचा विंचू चावलाय. आणि या 2 गोष्टी जात. हे बऱ्या हे उठे तू जा घरी. मूर्ख हे राहू दे. हे ऐका नीट. आणि या 2 गोष्टी जात नाही तर आनंद येत नाही. बोला तुमचं काय? आता एक वाक्य सांगता. हे बाई तर अजिबात केलं मला लक्ष मी गेला का आनंद आहे आणि अहंकार गेला का आनंद. नेमके 2 जण जात नाही आणि आपल्याला आनंद नाही. 2 झाले का? आता 3री बाई आहे. तिच्या मागे कोलाटीन. आता कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. तुमचा तो डेली जेवणातला शब्द. कोणाबद्दलही बोलताना तुम्ही काय म्हणता? तिच्यासारखी मी काय? तुम्हीच म्हणा. आम्हाला तिचं काय ऐकता? आता कोलाटीन या शब्दाचा खरा अर्थ असा आहे महिला. कोलाटीन या शब्दाचा खरा अर्थ असा आहे महिला म्हणलं जिला धाक नाही, मर्यादा नाही, कुणा शास्त्र पाळीत नाही आणि कुणाचं काही ऐकत नाही, तिला आपण म्हणतो निदाय म्हणजे मोकळी. धाक ना धोका. आता ऐका. ती कोलाटीन या गावात आली. ऐका. तिचा या गावाचा काही संबंध नाही. मुळात हा जन्माला आला तेव्हा ती कोलाटीन नव्हतीच. कारण त्या कोलाटणीचं नाव आहे माया. कोण आहे? माया. आणि ही जन्माला आली तेव्हा माया नव्हतीच. कारण याला पोटात सांभाळणारा देव होता, स्तनात दूध निर्माण करणारा देव होता, अंगा खांद्यावर खेळायला लावणाराही देवच होता, आणि याचं पालन पोषण करणारा पाण्यातून उठवणाराही देवच होता. हिचा काही संबंध नव्हता. पण ही राहायला आली माया. पुढं जरा जड आहे बरं का समजायला. पुढं आली या गावात. आता तिचा काही संबंध नाही का? गेला मुलं संबंध नाही का? नाही. पण ती राहिला आली. आणि आल्यावर ती काय म्हणते माहिती का? ती याच्यात आली बळच आली. आता याला बिघडून दिलं का जागेवर ठरव वाटला. याला तिनं बिघडून दिलं. महिला म्हणलं तुमच्या सुनाला पोराला जर गार्डन मध्ये 5 वाजता फिरायला जायचं असेल ना, आईस्क्रीमची कांडी खायला, तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती काय म्हणते माहिती? आमची पोरं आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी खास राहतात. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणती मी असले ना पोरांची. ते गेले 2 जण गार्डन मध्ये मस्त आईस्क्रीमची कांडी घेतात. दोघांना 2 नाही घेत, एकच घेतात खात्या. आणि ते नातू आहे ना म्हातारीच्या, नागपुडी बोट घालता येते, हे सगळं इथे पदरवड इथे. तरी ती म्हातारी निर्लज्जवानी म्हणती काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी होऊ का? ती म्हातारी गुंतली कशात? बस फिट बसले माया. आता लागला करण तुम्हाला. आणि ती माया नावाची कोलाटीन आणि ह्या गावाच्या आली. आणि म्हणजे तिचा काही संबंध नाही. आणि आली. बरं आल्यावर ती सुईची नाही आली. ती काय म्हणते माहिती का? मी आले याच्यात आणि ह्याच गावात मी नवरा केला. जरा समजायला जड आहे. मी आले ह्याच गावात, एकटा हिचा काही संबंध नाही. आणि आले आणि मी नवरा केला. तर तिचं म्हणणं नाही कठीण आहे.
ती म्हणते मी नवरा केला कोणत्या गावात या, पण मी तसा नवरा नाही केला, तो नवरा माझ्या पोटी जन्माला आला. खाजवा डोकं आता लग्नावाली लावा लोक, तुमचा काय समज येतो लावा डोकं आता, काल कधी लावा. कोणी कीर्तनकार व्यक्तीकर असले तर ती काय म्हणती माहिती का, माझा नवरा या गावात आहे, तो माझ्या पोटी जन्माला आला, म्हणजे पती जन्माला माझे उदरी, मी झालो तयारशी नवरी, म्हणजे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला आणि मी त्याची कोण झाली, अरे बायको कोण झाली, बायको. पण उलट झालं, ती म्हणती मला पोरं नाही झाली, नवऱ्यालाच पोर. डोकं घासून माझं काय नाही, मला दिवस गेले नाही, डोहाळे लागले नाही, काही नाही, पोरं झाली कुणाला, नवऱ्या. आणि माझ्या नवऱ्याला पोरं थोडी ठिडकी नाही झाली, 12 झाली. आणि 12 पोरांमध्ये 6 पोरं झाली आणि 6 पोरी झाल्या.